राष्ट्रपिता महात्मा गांधी एक व्यक्तीच नव्हते, तर ते एक चालते बोलते ज्ञानगंगेचं विद्यापीठ आहेत. असे विद्यापीठ जे कधीही कालबाह्य होणार नाही. महात्मा गांधी यांनी जीवनमूल्य दिलीत, सत्य अहिंसेचा मार्ग दाखविला. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी दिलेल्या या मूल्यांची जपवणूक, संवर्धन व माणसामाणसात ती पोहोचावी या उद्देशाने दिनांक 15 जानेवारी ते 19 जानेवारी रोजी गांधी संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, त्याबद्दलची माहिती देण्याकरिता दिनांक 12 जानेवारी रोजी अमरावती येथे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. ही पदयात्रा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा या संतांच्या भूमीतून म्हणजेच अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून ही पदयात्रा सुरू होणार असून, सेवाग्रामला या पदयात्रेची सांगता होणार आहे. या गांधी संकल्प यात्रेबद्दल खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी पुढील माहिती दिली. महात्मा गांधींच्या जयंतीला 150 वर्ष होतात. त्या निमित्ताने आम्ही एक गांधी संकल्प यात्रा, राष्ट्रसंत से राष्ट्रपिता अशी एक गांधी संकल्प यात्रा करतो, ज्याची सुरुवात गुरुकुंज आश्रम मोझरी ते सेवाग्राम आश्रम महात्मा गांधींचा इथपर्यंत राहील. या यात्रेत गावागावात जिथे जाणार आहे त्या तिथे गावातल्या लोकांनी स्वच्छता कशी केली पाहिजे आणि त्या कचऱ्याचं नियोजन कसं करायचं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या कचऱ्यापासून त्यांना उत्पन्न कसं मिळेल किंवा चांगली वस्तू कशी तयार करता येईल याचं प्रात्यक्षिक दाखवणार. डॉक्टर पालीवाला जे प्लास्टिकपासून आणखी काही वस्तू तयार करू शकतात हे सांगतात आणि ते दाखवण्यात येऊन त्यांनी ते तसं करावं, त्याच्यासाठी प्रवृत्त व्हावं, याच्यासाठी ते प्रात्यक्षिक व्हिडिओ दाखवून त्यांनी केल्यानंतरही काही अडचणी असतील तर ते संकल्पात त्यांच्या संपर्कात राहावे आणि मग आम्हाला त्यांनी ते व्यवस्थितपणे होईपर्यंत आम्ही त्यांना सहकार्य. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.